अरे ये ना राजकुमार. गॅरेजला निघालास? हां हां हां, ते एक अर्जंटली गाडी आली तर द्यायची आहे, जावं लागेल. विचारा. त्याला काहीतरी विचारायचं होतं तुम्हाला म्हणून त्याला बोलवलं नाही इथे. मग बोला की, का हवापणाच्या गप्पा मारायला बोलवलं? हा राजकुमार, अमृता म्हणत होती की मगाशी कदाचित तू फोनवर ऐश्वर्याशी बोलत होतास. ऐश्वर्या टचमध्ये आहेस तू? तिला असं का वाटलं मला माहिती नाही, पण मी असं काही टचमध्ये, मी तिला एक्सप्लेन पण केलेलं, पण तिला का गैरसमज झाला कळत नाही मला. एनिवे, पण ऐश्वर्याबद्दल काही कळलंय का तुला? तिचा काही ठाऊक ठिकाणा कळलाय? नाही, खरंच नाही कळलं मला अजून. म्हणजे एका माणसाला मी लावलंय का मला. हां, मला आता कळलं. अमृताचा गैरसमज झाला. काय झालं, मी त्या माणसाला ऐश्वर्याचे डिटेल्स देत होतो, ते कदाचित तिने अर्धवट ऐकलं म्हणून तिचा गैरसमज झाला असेल. हा नाही, कारण अमृता तेच म्हणाली की मला पूर्ण शुअरिटी नाही आहे, पण कदाचित तो ऐश्वर्याशी बोलत होता. तिच्याबद्दल काही कळलं तर सांगणार तुम्हाला. हां, काय माझ्या पूर्वीच्या काही मित्रांना मी लावलंय का मला, त्यांच्याकडनं जे कळेल ना लगेच मी तुम्हाला येऊन सांग. जाऊ मी आता? अजून काही आहे का? नाही, ये ना. कारण मला हे पटतच नाही की तुम्ही तुमच्या माणसाशी बोलत होता. मला असंच वाटतंय की तुम्ही ऐश्वर्याशीच बोलत होता. गैरसमज आहे का बाई तुझा? आणि कोणाकोणाला तू सांगितलंस हे सगळं? म्हणजे अशी का चौकशी करता तुम्ही? चौकशी म्हणजे बाबा विचारत होते मला, तू बोललास का ऐश्वर्याशी म्हणून. बघ, मी ऐश्वर्याशीच सकाळी बोलत होतो. मग मगाशी खोटं का बोललात? विचारलं तेव्हा नाही का म्हणालात? कारण आहेत त्याला, म्हणून. बघितलंस, तुझाही माझ्यावरती अजून विश्वास नाहीये. मी काय सांगणार घरच्यांना की मी आज पहिल्यांदा बोललो ऐश्वर्याशी? ते विश्वास ठेवतील माझ्यावर? नाही ना. मला तिला डायरेक्टली घरी घेऊन यायचं होतं म्हणून मी कोणाला सांगत नव्हतो. आणि तुम्हाला माहिती आहे ना ती कुठे आहे ते? नाही माहिती मला. तुझी शपथ घेतो, मला खरंच नाही माहिती ती कुठे आहे. अगं, जर तुझा गैरसमज होऊ शकतो तर या घरच्यांचा पण होईल ना गैरसमज माझ्याबद्दल. ही बाई मला फोन करून धमकी देत होती की त्या माणसाला का पाठवलंय तिच्या पाठीमागे म्हणून. आता काय सांगू तुला मी. आईने माझ्यावर एक जबाबदारी दिली आहे, मी चोख पार पाडीन. का विश्वास नाही यार तुमचा? आणि हे बघ, मी ऐश्वर्याशी आजच बोललो, माझा आणि तिचा काही एक संबंध नव्हता, हे ना मला पटवण्यामध्ये माझी एनर्जी वेस्ट करायची नाहीये, म्हणून मी कोणाला सांगत नव्हतो. कळलं का तुला? आईला जर हे अर्धवट कळलं किंवा तिचा गैरसमज झाला, ती आयुष्यभर मला माफ करणार नाही. कळतंय का तुला? सॉरी, मी तुमच्यावर उगाच संशय घेतला. पण आता तुम्ही मला सगळं खरं खरं सांगितलं ना, आता मी ही गोष्ट कोणालाच नाही सांगणार. प्रॉमिस. नका काळजी करू. तू काळजी करू नकोस. मी आता ताराला भेटायला चालले जरा. एकटी? एकटी नाही, सावली आहे माझ्यासोबत. नका काळजी करू. लगेच जा. तर आहे ना सावली, मग काही प्रॉब्लेम नाही. नीट जा रे. येऊ. आजच्या प्रेस कॉन्फरन्सचे कारण काय आहे? सांगतो, सावलीला येऊ द्या, सांगतो सगळ्यांना. बसते. सावली बस इथे. अहो, हे सगळं काय आहे? सांगतो, सगळं सांगतो. मॅम, नुकत्याच झालेल्या शो मध्ये तुमचा सुरेल आवाज आम्ही ऐकला. याआधी तुमचा आवाज मी ऐकला होता, पण चेहरा मात्र वेगळा होता. इतक्या वर्षात तुमचा आवाज कोणीतरी आपला आवाज म्हणून सांगते. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुमची काय प्रतिक्रिया आहे? माफ करा, मला त्याबद्दल बोलायचं नाहीये. कारण ज्या परिस्थितीत मी हे केलं किंवा त्यांनी मला करायला लावलं, ती परिस्थिती वेगळी होती. पण तरीही इतकी वर्ष तुम्ही हे गुपित लपवून ठेवलं, त्याचं तुम्हाला वाईट नाही का वाटत? वाटतंय वाईट, प्रत्येक वेळी वाटत होतं. पण जशी परिस्थिती येत गेली तशीच मी वागत गेले. ही गोष्ट तुम्ही तुमच्या नवऱ्यापासून म्हणजे मिस्टर सारंग मेहेंदळे यांच्यापासूनही लपून ठेवली होती. बोल.
हो, योग्य वेळ आल्यावर सांगणार होते मी. त्याच योग्य वेळेची वाट बघत होते. पण तरीही तुम्ही सांगितलं नाही. पण ते सत्य मी जगासमोर आणलंय ना. हे बघा राहू दे, पण मी तुम्हाला ज्या कारणासाठी बोलवलंय, एक अनाउन्समेंट करायची आहे तुम्हा सगळ्यांसमोर, म्हणून तुम्हाला इथे बोलवलंय. ती अनाउन्समेंट करतो. अनाउन्समेंट कसली अनाउन्समेंट सर? हे बघा, तुम्हा सगळ्यांनाच कळलंय की तारा वजेच्या चेहऱ्यामागे सावलीचा आवाज आहे. सावली एक उत्तम गायिका आहे, हे जगासमोर आलेलंच आहे. तर सावलीला नव्याने जगासमोर आणण्यासाठी आम्ही एक गाणं रेकॉर्ड करतोय तिच्या आवाजात. आणि हे पण मी सांगू इच्छितो की पुढचे सगळे कॉन्सर्ट्स सावली स्वतः करेल. आणि बरं, या सगळ्याचं श्रेय माझ्या आईला म्हणजे तिलोत्तमा मेंदळे यांना जातं. त्यांची कल्पना आहे. नाही, ही काही माझ्या एकटीची कल्पना नव्हती. ही माझ्या संपूर्ण कुटुंबाची कल्पना होती. मग कॉन्सर्टचे डिटेल्स कधी कळतील आम्हाला? डिटेल्स शेअर करतो मी. आमच्या माहितीनुसार जेव्हा तुमचं लग्न झालं होतं तेव्हा तिलोत्तमा मॅमने तुम्हाला सून म्हणून स्वीकारलं नव्हतं. पण आता तुमचे सगळे कार्यक्रम त्याच अरेंज करतायत. याचा अर्थ काय? त्यांनी तुम्हाला सून म्हणून स्वीकारलंय का? पर्सनल क्वेश्चन नको प्लीज.